संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील टोकीशेत शिवार वस्तीवर शेतकऱ्यांच्या घरावर 8 ते 10 दरोडेखोरांनी दरोडा टाकलाय। यावेळी शेतकरी कुटुंबियांना बेदम मारहाण करून सोन्याचे दागिने तसेच रोख रकमेसह 5,47,000 रुपयांचा ऐवज लुटून टोळके पसार झालेत। या प्रकरणी पोलिसांनी टोळक्यांचा शोध घेत बेड्या ठोकल्या। संभाजीनगरात 60 वर्ष सेवानिवृत्त खासगी नोकरदाराला 14 लाखांचा गंडा बसलाय। न्यूड व्हिडिओ कॉल करत तो धमकी व्हायरल त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल करण्याची तो धमकी देत होता। त्यानंतर तोतया पोलिसांनी फोन करून जेलमध्ये टाकण्याची सुद्धा धमकी दिली। त्यामुळे घाबरलेल्या शिक्षकाने आरोपीने सांगितल्याप्रमाणे विविध बँक खात्यावर रक्कम जमा केली। वर्ध्यात मोटरसायकल चोरी प्रकरणी एकाला ताब्यात घेतले। रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली। आरोपीकडून 6 मोटरसायकलसह 1,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील दाभाडी येथील शिवारात साठवून ठेवलेला 409 किलो वजनाचा 1,22,70,000 रुपये किमतीचा गांजा हा साठवून ठेवला होता। याची माहिती मिळताच पोलिसांनी याचा शोध घेत अंमली पदार्थाचा साठा जप्त केला। लोकलमध्ये महिलांच्या डब्यात महिलांना बोलण्यात गुंतवून गर्दीचा फायदा घेत हातचालकीने चोरी करण्यात आले। त्यावेळी तेथील एका महिलेची पर्स उघडी असल्याने तिच्यावर संशय आला। त्यावेळी महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र फलाटावर गस्त घालत असलेल्या पोलिसांनी या संशयित महिलेस ताब्यात घेतले। अमरावतीत 1,200 रुपयांची सुपारी देत पतीकडील 95,000 रुपयांचा ऐवज लुटण्याची घटना घडली। पत्नीनं मावस भावाच्या मदतीनं पतीला लुटल्याचं या तपासात समोर आलंय। या प्रकरणी पत्नीसह तिचा मावस भाऊ आणि त्याचे 2 साथीदार अशा 4घांना अटक करण्यात आली। जालन्याच्या मंठा शहरात बाजारात महिलेच्या गळ्यातील पोत अज्ञातांनी लंपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत। पुणे शहरात गांजाची तस्करी सुरूच आहे। यावेळी धुळे आणि ओडिशामधून पुण्यात विक्रीसाठी गांजा आणला होता। यावेळी कारवाई करत 64 किलो गांजा पुणे पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी पुण्यात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। 26 मार्च रोजी एकाच दिवशी रोहा शहरात 6 ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या। या संदर्भातील बातमी पुढारी न्यूजने दाखवली होती। बातमीची रोहा पोलिसांनी गंभीर दखल घेतली। 1 महिन्याच्या आत मुद्देमालासहित आरोपींना बेड्या ठोकल्या। सिंधुदुर्गातील वैभववाडीत क्रशर कामगाराने 2 सहकाऱ्यांची चाकूने भोसकून हत्या केली। मजुरीच्या पैशांवरून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। रात्री भांडण झाले, या भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालं। पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू।